आणि आता बातमीपत्रामध्ये पाहणार आहोत प्रत्येक जिल्ह्यातली बातमी वेगवान स्वरूपात बातमी 36 जिल्ह्यांची या बुलेटिनमध्ये सुरुवात करूया। अमरावतीमध्ये तापमानात वाढ झालेली आहे। पारा 34 ते 35 अंशांवर पोहोचला असून उन्हाच्या चटक्यांमुळे नागरिकांची होरपळ होते। दरम्यान प्रशासनाकडून नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन केले जाते। नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी विम्याची 25% रक्कम मिळणार असल्याची माहिती कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी दिलेली आहे। ते अहमदनगरमध्ये बोलत होते। जळगावच्या कोळगाव महसूल मंडळात मार्च महिन्यात झालेल्या वादळी पावसानंतर पिकांचं नुकसान झालं। मात्र इथल्या केवळ 42 शेतकऱ्यांच्या शेतीचे पंचनामे केल्याचा आरोप ग्रामस्थांकडून करण्यात आला। या प्रकरणी तलाठीला निलंबित करून तातडीनं सर्व शेतकऱ्यांना भरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात आली आहे। जळगावच्या बोदवड तालुक्यातील कापूस पिकावर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव झाला। लाल्या रोगामुळे 75% कापूस खराब झाला असल्यानं हेक्टरी 25,000 रुपये नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात आली। हिंगोलीत सोयाबीन कापणीच्या कामाला वेग आलाय। सेनगाव, हिंगोली, कळमनुरी या तालुक्यात सोयाबीन कापणी सुरू झाली आहे। पिवळा मोजॅक आणि हुमणी अळीमुळे यंदा उत्पादनात घट झाली आहे। राष्ट्रवादी काँग्रेस इंडिया आघाडीच्या भूमिकेसोबत दिसत नसून ते अदानी अर्थव्यवस्थेसोबत आहेत का असा सवाल प्रकाश आंबेडकर यांनी उपस्थित केलाय। साताऱ्यातील कार्यक्रमात ते बोलत होते। दरम्यान येणारी परिस्थिती भयावह असून इंडिया आघाडी शेवटपर्यंत टिकावी असंही ते म्हटले। उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेनं रामराज्याची संकल्पना आधीच सोडल्याची टीका उपमुख्यमंत्री फडणवीसांनी केली। तर वडेट्टीवार यांनी आमच्यावर टीका करण्यापेक्षा त्यांनाच पक्षातून डच्चू मिळणार नाही याची काळजी घ्यावी असा टोलाही फडणवीसांनी लगावलाय। शरद पवार हे हुकुमशाही पद्धतीनं काम करतात असं म्हणणं अशोभनीय असल्याची प्रतिक्रिया रोहित पवार यांनी दिली। निवडणूक आयोगासमोर अजित पवार गटानं केलेल्या युक्तिवादासंदर्भात ते बोलत होते। तर चुकीचं काम केल्यावर कराडच्या समाधीस्थळी जाऊन आत्मक्लेश करण्याची आवश्यकता नसल्याचा टोलाही अजित पवार यांना लगावला। संजय राऊत म्हणजे घिसीपिटी कॅसेट असून त्यांना महत्त्व देत नसल्याची टीका गुलाबराव पाटील यांनी केली आहे। ते जळगावमध्ये बोलत होते। राऊतांनी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांवर केलेल्या टीकेला त्यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं। लातूरच्या जिल्ह्यातील नागरिकांनी विविध मागण्यांसाठी उपोषण सुरू केलं। या उपोषणाला भाजप आमदार संभाजी पाटील निलंगेकर, अभिमन्यू पवार यांनी पाठिंबा जाहीर केला। त्यासोबतच उपोषण मागे घेण्याची विनंती देखील केली। रोहिणी खडसेंनी जळगावमध्ये राजपूत समाजातील आंदोलकांची भेट घेतली। त्यांनी राजपूत समाजाच्या उपोषणाला पाठिंबा दिला। जिल्ह्यातील 3 मंत्र्यांपैकी एकालाही आंदोलकांना भेटण्यासाठी वेळ नसल्याची टीका देखील त्यांनी केली। परभणीतील शासकीय रुग्णालयाची जिल्हाधिकाऱ्यांनी पाहणी केली। रुग्णालयात मनुष्यबळाचा अभाव असल्याचं त्यांनी मान्य केलं। मात्र रुग्णालय प्रशासन चांगलं काम करत असल्याचं देखील ते म्हटले। नांदेडमध्ये काँग्रेसकडून शासकीय रुग्णालयामध्ये 50 परिचारिकांची मदत करण्यात आली। नवीन परिचारिकांची भरती होईपर्यंत 50 परिचारिका रुग्णालयात सेवा देणार आहेत। धुळ्यातील शासकीय रुग्णालयामध्ये पुरेसा औषध साठा उपलब्ध करण्यात आला असून आणीबाणीसाठी ऑक्सिजन साठा देखील सज्ज ठेवण्यात आलाय। हिरे रुग्णालयाचे अधिष्ठाता अरुण मोरे यांनी ही माहिती दिली। यवतमाळ जिल्ह्यात डेंग्यूचा प्रादुर्भाव झालाय आणि या पार्श्वभूमीवर 20 ऑक्टोबरपर्यंत शाळा बंद ठेवण्याचा ठराव शाळा व्यवस्थापन समितीकडून पारित करण्यात आलाय। आतापर्यंत 200हून अधिक जणांना लागण झाली आहे। सिक्कीममध्ये ढगफुटीनंतर मोठं नुकसान झालं। दरम्यान सिल्लोडमधील 8 पर्यटक सिक्कीममध्ये अडकलेत। दरम्यान मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणात लक्ष घालावं अशी मागणी त्यांच्या कुटुंबियांकडून केली जाते। अमरावतीमध्ये गांजा तस्कर टोळीचा पोलिसांनी पर्दाफाश केला। कारवाईमध्ये 1 क्विंटल गांजा हस्तगत करण्यात आला असून एकाला अटक करण्यात आली आहे आणि या प्रकरणी अधिक चौकशी सुरू आहे। नांदेड शहरातील इस्लामपुरात एका विवाहितेची हत्या झाली। हुंड्यासाठी सासरच्यांनी पीडितेला चटके देत मारहाण केल्याचा आरोप माहेरच्या मंडळींनी केलाय। या प्रकरणी पोलिसात 6 जणांविरोधात गुन्हा दाखल झाला असून सर्वांना अटक करण्यात आली आहे। धाराशिवच्या तुळजापूर तालुक्यातील काही गावांमध्ये बिबट्याचा संचार आहे। त्यात बिबट्या एका शेळीची शिकार करतानाची दृश्य वनविभागाच्या कॅमेऱ्यात चित्रित झाली आहेत। स्थानिकांमध्ये सध्या भीतीचं वातावरण आहे। गडचिरोलीमध्ये जलाह महिला नक्षलवादी रजनी उर्फ कलावती समया वेलादी हिनं आत्मसमर्पण केलंय। तिच्यावर महाराष्ट्र आणि छत्तीसगडमध्ये एकूण 11 लाखांचं बक्षीस होतं। पोलीस दलाचं हे मोठं यश मानलं जातंय। बीडच्या धामणगावमध्ये निवृत्त लष्करी जवानाची जंगी मिरवणूक काढण्यात आली। संजय चौधरी यांनी 20 वर्ष सैन्य दलात सेवा दिली। निवृत्त झाल्यानंतर त्यांचं गावात जंगी स्वागत करण्यात आलं। मराठा समाजाच्या कुणबीच्या नोंदीची शोध मोहीम सोयगाव तहसील कर्मचाऱ्यांकडून सुरू झालेली आहे। ही शोध मोहीम 2 दिवस सुरू असणार आहे। यामध्ये आढळून आलेल्या नोंदी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये पाठवल्या जाणार आहेत।
जळगावतील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर राजपूत समाजाच्या विविध मागण्यांसाठी 2 तरुणांचं आमरण उपोषण सुरू आहे। उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी राजपूत समाजानं दुचाकी रॅली काढली। हिंगोली ते वाशिमकडे जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावर अडगाव फाटा इथे शेतकऱ्यांनी रास्ता रोको आंदोलन केलं। महावितरणाच्या विरोधात हे आंदोलन करण्यात आलं। या आंदोलनामध्ये परिसरातील शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येनं सहभाग नोंदवला। कणकवली मतदारसंघातील बीएसएनएलच्या तक्रारी संदर्भात आमदार नितेश राणेंनी बैठक आयोजित केली होती। यावेळी नागरिकांनी अधिकाऱ्यांसमोर आपल्या समस्यांचा पाढा वाचला। ठाण्यामध्ये 2 ठिकाणी आग लागण्याच्या घटना घडल्यात। एका घरात वॉशिंग मशीनला तर दुसरी ठाणे पालिकेच्या शासकीय कार्यालयात लागली होती। तर ठाणे पालिका कार्यालयात सुरक्षा उपकरणं नव्हती का असा प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतोय। नागपूर विमानतळावर सीमाशुल्क विभागानं तब्बल 72 लाख रुपये किमतीच्या सोन्याची तस्करी करताना एका महिलेला अटक केली आहे। ही महिला शारजा इथून आली होती। मुंबईत चोरीचे 47 मोबाईल फोन चोरून विकल्याप्रकरणी मालवणी पोलिसांनी 2 आरोपींना अटक केली होती। या आरोपींकडून 6 लाखांचे फोन जप्त करण्यात आले। नाशिकच्या मालेगाव येथे शाहरुख खानच्या चाहत्यांनी सिनेमागृहात सुतळी बॉम्ब फोडल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय। शाहरुखच्या जवान फिल्मच्या शेवटच्या शोमध्ये मालेगाव शहरातील कमलदीप थिएटरमध्ये हा पार पडला। त्यावेळी हा प्रकार घडला असून या अतिउत्साही कार्यकर्त्यांवर पोलिसांनी कारवाई केली आहे। अमेरिकेत झालेल्या मिसेस इंडिया एलिट सोहळ्यात गोंदियाच्या तरुणीला पुरस्कार मिळालाय। शीतल भोसले यांना मिसेस इंडिया एलिट कॅलिफोर्नियाचा ताज देत सन्मानित करण्यात आले। पुणे शहरातून मान्सून परतल्याचं हवामान विभागानं जाहीर केलेलं आहे। मान्सून परत जाण्यासाठी पोषक वातावरण असल्यामुळे येत्या 2 ते 3 दिवसात मान्सून राज्यभरातून माघार घेणार असल्याचा अंदाज आहे। नंदुरबार जिल्ह्यात सोयाबीन पिकावर येलो मोझॅकचा प्रादुर्भाव झालाय। आधी अवकाळी पावसामुळे तर आता कमी पावसामुळे सोयाबीन उत्पादनात घट झाली होती। त्यातच आता येलो मोझॅकमुळे शेतकरी पुन्हा एकदा संकटात सापडले। गोंदिया जिल्ह्यातील काही तालुक्यांमध्ये परतीच्या पावसानं थैमान घातलंय। त्यामुळे धान पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होत असून शेतकरी पुन्हा अडचणीत सापडल्यात। तर या नुकसानीचे पंचनामे सुरू केले असल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली आहे। हिंगोलीच्या सेनगाव तालुक्यातील शेतात वन्य प्राण्यांकडून पिकांची नासाडी होते। कडोळगावच्या शिवारात रानडुक्कर आणि रोही प्राण्यांनी कापूस पिकांचं मोठं नुकसान केलंय। या वन्य प्राण्यांचा बंदोबस्त करून नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येते। पुणे ते हरंगुळ रेल्वे सेवा आता दररोज सुरू होणार आहे। मध्य रेल्वेनं प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन हा निर्णय घेतलाय। या निर्णयामुळे धाराशिव जिल्ह्यासह सोलापूर जिल्ह्यातील प्रवाशांना देखील दिलासा मिळणार आहे। बीड जिल्हा परिषदेमध्ये 568 पदांसाठी आजपासून परीक्षेला सुरुवात झाली आहे। जिल्ह्यातील 4 केंद्रांवर 3 सत्रांमध्ये ही परीक्षा होणार असून परीक्षा केंद्रांजवळ पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे आणि या परीक्षेची जबाबदारी आयबीपीएस कंपनीवर असून जिल्हा परिषदेमार्फत पूरक पर्यवेक्षकीय यंत्रणा उपलब्ध करून देण्यात आली आहे। नाशिक जिल्हा बँकेच्या नांदगाव ग्रामीण शाखेमध्ये शालेय विद्यार्थी आक्रमक झालेत। बँकेकडे शाळेचे अडकलेले 15 लाख रुपये देण्यात यावे या मागणीसाठी विद्यार्थ्यांनी चक्क बँकेच्या दालनात शाळा भरवून आगळं-वेगळं आंदोलन केलं। आनंदाचा शिधा वाटपात भंडारा जिल्हा राज्यात 3ऱ्या तर नागपूर विभागात प्रथम क्रमांकावर आहे। पात्र शिधापत्रिकाधारकांपैकी आतापर्यंत 2,30,352 पात्र लाभार्थ्यांना हा आनंदाचा शिधा वाटप करण्यात आलाय। इथे शिधा वितरणाचं प्रमाण हे 98.87% आहे। भंडारा वाहतूक परिवहन विभागाच्या वतीनं कारवाईचा धडाका सुरू आहे। भंडारा जिल्ह्यात 9 महिन्यात 179 ओव्हरलोड वाहनांवर कारवाई करण्यात आलेली आहे। त्यांच्याकडून 52,06,000चा दंड वसूल करण्यात आलाय। जळगावच्या रावेर तालुक्यातील खिरडी येथील अंगणवाडी परिसरात मोठ्या प्रमाणात गवत वाढलेलं आहे आणि त्यामुळे लहान मुलांना वर्गात ये-जा करण्यासाठी गावातून मार्ग काढावा लागतोय। गवतातील विंचू आणि साप यामुळे काही बरं वाईट झाल्यास त्याला जबाबदार कोण असा सवाल मुलांच्या पालकांनी उपस्थित केलाय। ग्रामीण भागातील शाळांचं एकत्रित समायोजन आणि शासकीय नोकऱ्यांमध्ये कंत्राटी भरती संदर्भात काढलेला शासन निर्णय रद्द करावा या मागणीसाठी परभणीच्या गंगाखेड येथील विद्यार्थ्यांनी मोर्चा काढला। विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ होत असल्याचा आरोप देखील आंदोलकांनी केला। गोंदिया जिल्ह्यामध्ये मेरी माटी मेरा देश या उपक्रमाअंतर्गत नगरपरिषद आणि नगरपंचायत क्षेत्रातील प्रत्येक वॉर्डातून जमा केलेली माती मुंबईला पाठवण्यात येणार आहे। जिल्हा स्तरावर ही संपूर्ण माती कलशामध्ये संकलित करण्यात आली असून हे संपूर्ण कलश मुंबईला पाठवण्यात येईल।
उपमुख्यमंत्री अजित पवार नाशिक दौऱ्यावर असून कळवण, वणी आणि दिंडोरी भागात त्यांचं जंगी स्वागत करण्यात आलं। अजित पवार यांच्यावर जेसीबीमधून पुष्पवृष्टी करण्यात आली तर क्रेनवर लावलेल्या भव्य हार घालून त्यांचं स्वागत करण्यात आलं। उपमुख्यमंत्री अजित पवार नाशिक दौऱ्यावर असतानाच टोमॅटो आणि कांद्याला योग्य भाव मिळत नसल्यानं शेतकरी आक्रमक झाले। शेतकऱ्यांनी रस्त्यावर कांदा आणि टोमॅटो फेकत निषेध व्यक्त केला तर अजित पवार कळवणकडे जात असताना शेतकऱ्यांनी त्यांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न केला। या प्रकरणी पोलिसांनी काही शेतकऱ्यांना ताब्यात घेतले। उपमुख्यमंत्री अजित पवार हे नाशिक दौऱ्यावर असून त्यांच्या स्वागतासाठी उभारण्यात आलेल्या होर्डिंगवर आता शरद पवार नव्हे तर यशवंतराव चव्हाण यांचा फोटो लावण्यात आलाय। शरद पवार यांनी अजित पवार गटाला माझा फोटो वापरू नये असं सुनावलं होतं। त्यानंतर आता पवार यांचा फोटो वगळून यशवंतराव चव्हाण यांचे फोटो नाशिकमधील बॅनरवर झळकलेले आहेत। अकोल्यातील शहीद स्मारकाचं उद्घाटन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते करण्यात आलं। देशासाठी प्राणाची आहुती देणाऱ्या वीर सैनिकांचं स्मारक अकोला येथील हुतात्मा स्मारक इथे उभारण्यात आलंय। 1,74,90,000 निधी खर्च करून युद्ध शहीद स्मारकाची उभारणी करण्यात आली आहे। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे अकोला दौऱ्यावर असून यावेळी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख आणि पोलिसांमध्ये बाचाबाची झाली। कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे मिश्रा यांना मंदिरात नजरकैद ठेवण्यात आलं होतं आणि त्यावरून देशमुखांचा पोलिसांसोबत वाद झाला। अजित पवार गटासोबत असणारा 42वा आमदार नवाब मलिक असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। निवडणूक आयोगात पक्षचिन्ह आणि नावाच्या सुरू असलेल्या सुनावणी दरम्यान आपल्यासोबत 42 आमदार असल्याचा अजित पवार गटानं दावा केलेला आहे तर पक्षाच्या अजित पवार गटाच्या नव्या कार्यालयामध्ये नवाब मलिकांसाठी एक केबिन राखीव ठेवण्यात आलेली आहे। वैभव नाईक आपल्याला लंडनला जाण्याआधी सीएमची भेट घालून द्या हे सांगण्यासाठी भेटल्याचा दावा उद्योगमंत्री सामंतांनी केला होता तर एकनाथ शिंदेंना भेटायला उदय सामंतांची गरज नसल्याचं आमदार वैभव नाईक यांनी प्रत्युत्तर दिलंय। उदय सामंतच आपल्या मागे सीएमची भेट घ्या म्हणून लागले असल्याचा आरोप देखील त्यांनी केलाय। गुप्तधनासाठी महिलेवर अत्याचार करण्यात आल्याची धक्कादायक घटना बीडमध्ये घडली आहे। महिलेनं विरोध करताच मारहाण करून दोरीनं हात बांधून तिच्यावर पती आणि सासऱ्यानं तोंडात बोळा कोंबून अत्याचार केले आणि या प्रकरणी 4 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय। नंदुरबारच्या नवापूर तालुक्यातील चिंचपाडा वनक्षेत्राजवळील ढोरपाड्यात खैर प्रजातीच्या लाकडाचा अवैध साठा आढळलाय। खैराच्या लाकडाची ही ताजी तोड असून वनविभागानं हा लाकूड साठा जप्त केलाय। अमरावती येथील विदर्भाचा राजा गणपतीच्या विसर्जन मिरवणुकीमध्ये झालेल्या गर्दीमध्ये चोरट्यांनी डल्ला मारलेला आहे। या मिरवणुकीमध्ये तब्बल 3 सोनसाखळे आणि 20 मोबाईलची चोरी झाली आहे। या बातम्यांसह इतरही काही महत्त्वाच्या बातम्या आपण पाहणार आहोत। तुर्तास एक छोटासा ब्रेक घेऊन लगेचच परत येतोय। पाहत रहा न्यूज 18 लोकमत।